आपल्याकडे आज मीडिया हेड विकासजी खैरनार साहेब आपल्याकडे आज आपल्या व्यंकटेश ॲग्रोमॉलला भेट देण्यासाठी आलेले आहेत. खरं तर आपल्याकडे भेट देत असताना आणि सगळ्यात महत्त्वाचं एक अनुभवी नेतृत्व आज आपल्या तालुक्यात येत असताना महाजन कंपनीचे ओमजी निकम आहेत, त्यांच्याशी आम्ही थोडासा एक कन्सल्टंट केलं आणि त्यांना सांगितलं एवढं मोठं जर व्यक्तिमत्व आपल्या अकोले तालुक्यामध्ये येतं तर आपण नक्कीच आपले शेतकरी बांधव असतील त्यांच्यासाठी आपण नक्कीच एक थोडंसं काहीतरी सध्याच्या वातावरणावरती एक थोडासा सेशन होणं गरजेचं आहे किंवा थोडीशी माहिती आपल्या शेतकरी वर्गासाठी जाणं गरजेचं आहे. आपण जर आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर टेम्परेचर गेल्या 40 दिवसापासून प्रचंड कमी राहिलेलं आहे. 12 अंश सेल्सिअस पर्यंत 9 अंश सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर राहिलेलं आहे आणि ह्या कमी टेम्परेचरमध्ये अतिशय तोटे आपल्या भाजीपाला पिकामध्ये आपल्याला जाणवताना दिसत आहे. जेणेकरून खास ज्याच्याकडे टोमॅटो आहे, चिंडू आहे, भाजीपाला पिकामध्ये आपल्याकडं आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये टोमॅटोचं पीक आहे, कांद्याचं पीक आहे, त्याच्यानंतर आपलं कलिंगडाची देखील पिकं आहे. परंतु शेतू आणि टोमॅटोची पिकं आणि सध्याची परिस्थिती आपल्या भावनेमध्ये आहे साधारणतः सेटिंग होत आहे किंवा चालू होण्याच्या सध्या परिस्थितीमध्ये आहे. कारण हा गेल्या 45 ते 50 दिवसाची जी परिस्थिती होती अतिशय शेतकऱ्यांना युद्ध पातळीवर काम करण्याची परिस्थिती होती आणि या परिस्थितीत आपल्याला काय काम करावं किंवा काय काम करू नये याच्यामध्ये आपण गोंधळून जात होतो आणि याच्यात आपण बऱ्याचशा कन्सेप्ट होत्या या प्लॉटवरती जाऊन असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून असेल आपण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्याची जनजागृती केलेली होती की ह्या सध्या परिस्थिती आपण कमी असणाऱ्या टेम्परेचरमध्ये आपण काय करणं गरजेचं आहे ही माहिती आपण दिलेली होती. मित्रांनो, हा झाला सध्याच्या वातावरणाचा भाग. आपल्याला सध्याच्या ह्या परिस्थितीमध्ये विकासजी खैरनार साहेब आपल्याला भेटीसाठी आले. प्रथमतः मी त्यांचं आपण व्यंकटेश ॲग्रोमॉलच्या वतीनं आणि समस्त आपल्या शेतकरी वर्गाच्या वतीनं मी त्यांचं प्रथम स्वागत करतो. आपल्या अगस्ती ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी आणि इच्छामणी सिद्धिविनायकांच्या पावन भूमी मी साहेबांचं स्वागत करतो आणि एक छोटासा सत्कार आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचा करतोय. तो त्यांनी स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर साहेब आपला मोठेपणा आहे की आपण एवढ्या मोठ्या पदावर असतानाही देखील आपण शेतकऱ्यांसाठी चांगल्या असतात आणि शेतकऱ्यांना नक्कीच कसा फायदा होईल यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतात. आपलं सकाळपासूनचं शेड्यूल जे आहे आपण नेहमी आता जाणून घेतलं. खरं तर आपण सकाळपासून 8 वाजल्यापासून शेतकऱ्यांसाठी ड्युटी देत आहात. ही नक्कीच आमच्यासाठी व्यंकटेश ॲग्रोमॉलसाठी आणि शेतकऱ्यांसाठी देखील एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण महाजन सारखी कंपनी देशामध्ये काम करत असताना आम्हाला नक्कीच जाणवतं की महाजन कंपनीनं एक शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट असे प्रोडक्ट आपल्याला दिलेले आहे. याच्यामध्ये स्पेशालिटी फर्टिलायझरमध्ये आपण जर म्हटलं तर 8-21 असेल, 9-24 असेल, आपलं कॅल्शियम 5 सल्फेट असेल किंवा आताच्या परिस्थितीमध्ये आपण ज्या हैपाच्या ज्या सोर्स आहेत असलेल्या ज्या ग्रेड आहेत आपण ज्या उपलब्ध करून दिल्या त्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरलेल्या आहेत. याचा नक्की फायदा कसा होतोय आणि आता न्यूट्रिशनवरती काम करत असताना किंवा थंडीच्या परिस्थितीमध्ये आपल्या पिकामध्ये जे बदल होत आहेत आपण नक्कीच आमच्या शेतकरी बांधवांना याचा मार्गदर्शन करा आणि नक्कीच आपल्या ज्या अनुभवाचा आम्हाला फायदा होईल. नक्कीच यासाठी जे आपण आम्हाला माहिती द्या त्याचा आम्ही उपयोग करून घेऊ. आमच्या शेतामध्ये कसा बदल ठरवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. मी आदरणीय विकासजी खैरनार सरांना विनंती करतो की आपण शेतकरी असेल, माती असेल आणि उत्पादन वाढ असेल यावर नेहमी आपला फोकस राहिलेला आहे. आपण आतापर्यंत
गरजा समजून घेऊन आणि महाजन कंपनीचं जे तंत्रज्ञान आलेलं आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं आणि पोहोचवत आहात त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद देतो आणि मी आपल्याला विनंती करतो की सध्याच्या वातावरणात जे बदल घडत आहे त्या सध्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पिकाची काय काळजी घेतली पाहिजे याच्यासाठी आपण आम्हाला थोडक्यात असं मार्गदर्शन करा. जी अपेक्षा ठेवलेली ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी बऱ्यापैकी जे काही माझा अनुभव असेल कंपनीची उत्पादनं असतील आणि जो काही सगळा म्हणजे कंपनीने आतापर्यंत जे काही केलेलं काम आहे याची माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. तुम्हाला स्लाईड दिसते म्हणजे तुम्हाला मला काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर याच्यात बघा आपण सध्या सेटने ज्या पद्धतीने सांगितलं तुमच्या विभागामध्ये पहिली जी काही समस्या आहे आता इथं टोमॅटो पीक आहे, झेंडू पीक आहे, इतर काही भाजीपाला आहे किंवा कांद्यासारखं पीक आता तुम्ही करणार आणि थंडी बऱ्या प्रमाणात आहे म्हणजे रात्रीचं टेम्परेचर एक 8पर्यंत जात आहे आणि म्हणजे दिवस पण छोट्या प्रमाणात आहे. तर टोमॅटो आता म्हणजे तुम्ही जो आहे तो साधारणतः फ्लावरिंगच्या अवस्थेमध्ये आहे ना आणि कांदा कोणत्या स्टेजमध्ये आपला काही लागवड झाली काही पंजा तयार होतोय आणि टोमॅटोचं उत्पादन आपण किती घेऊ म्हणजे एकरी साधारणतः पूर्ण लाईफ सायकलमध्ये हा क्रेटमध्ये किती जातं किंवा याच्या क्रेटमध्ये जर घेतलं आपल्याकडे चांगलं न्यूट्रिशन बॅलन्स जर केलं तर आम्ही आबाऊ क्रेटमध्ये ना तर जास्त जातंय. आपण साधारणतः अथर्व व्हरायटीवर उंच खडकमध्ये रेकॉर्ड ब्रेक साधारणतः 3,500 ते 4,000 कॅरेट आपण काढलेले. साधारणतः त्या टायमाला 1,500 ते 2,000 रुपये रेट होते आणि आपण 30 लाखाच्या वरही एक रेंजमध्ये पैसे फार आपण केलेले. फक्त म्हणजे शेड्यूल सांगायचं आवर्जून तुम्ही विचारलं म्हणून सांगण्याचं कारण असं होतं जिथं न्यूट्रिशन बॅलन्स झालं म्हणजे कन्सेप्ट अशी आहे का अन्नद्रव्य व्यवस्थापन झालं योग्य नियोजन झालं तर आपण 3,500-4,000 कॅरेट्स पर्यंत जाऊन दाखवलेलं आहे. आणि आताच्या थंडीच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे एक प्लॉट आहे सुगाव फाट्यावरती आतापर्यंत त्याचे 18 ते 20 तोडे झालेले आर्यमान व्हरायटी आहे आणि त्याला स्टार्ट आम्ही 251 रुपयापासून तर चालू केला होता तर त्याला 700 रुपये 800 रुपये 1,000 रुपये 500 600 असे रेट मिळाले. आणि आता ते डाळिंबामध्ये आंतरपीक घेतलं होतं त्याचं 1 एकरामध्ये आम्ही 7,000 हुंडी बसवली होती आणि 7,000 हुंडीत साधारणतः आम्ही आता 2,000 कॅरेट क्रॉस केलेले तेजस देशमुख म्हणून आहे आणि अजूनही वरती शेंडा चालू आहे फ्लावर वरती सेट पण होते म्हणजे आबाऊ आम्ही 2.5-3 ह्या म्हणजे सांगण्याचं उन्हाळ्याची परिस्थिती वेगळी आहे. आता खूप स्ट्रगल मधून प्लॉट सेट केला होता पण तरी 2,000च्या वर गेलेलो आहोत म्हणजे त्या परिस्थितीमध्ये त्या हवामान बदलावर आपण पण हायर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त हे न्यूट्रिशन बॅलन्स वरती आहे असं. आणि आपलं लोअर उत्पादन किती राहिलेलं लोवर 4,000 पर्यंत आपण गेलेलो आहे हो पण ॲव्हरेज म्हणजे आपण 1,500 2,000 किती बरं मग लोवर जाण्याची कारण जर म्हटलं ना आपण तर न्यूट्रिशन बॅलन्स नाही योग्य फवारणी नाही किंवा वातावरणाच्या बदलावर परिणाम नाही तर अशा परिस्थितीमध्ये एकरात 700-1,000 पर्यंत पण कॅरेट राहिलेले म्हणजे योग्य नियोजन न झाल्यामुळे व्हायरसमुळे समजा व्हायरस किंवा CMV घेऊयात आपण ऍफिड ब्लॅक ऍफिड सध्या मध्यंतरी 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये ब्लॅक ऍफिडने प्रचंड त्रास केला होता तो मग CMV मध्ये कन्वर्ट झाला. तर मग अशा परिस्थितीमध्ये 500-700 सुद्धा कॅरेट हातात नाही आलेले म्हणजे तो बऱ्यापैकी ब्लॅक जी सगळी वातावरण बदलावर असलेली कन्सेप्ट. हा मला म्हणजे यांनी फार चांगलं उत्तर दिलं. जाणून हे घ्यायचं होतं का 1,000 क्रेटपासून 4,000 क्रेट म्हणजे साधारणतः 1,000 क्रेट जर म्हणले तर 20 टन आणि 4,000 क्रेट म्हणजे 80 टनापर्यंत आपण म्हणजे आता जर बघितला तर 20 टन आणि 80 टन त्याच्यात 60 टनाचा मोठा गॅप आहे.
आणि समजा काही शेतकरी त्याच्यात 40 टनावर असतील, काही 60 टनावरती असतील. पण याच्यात तुमची लागवड कधी झालेली, सीझन कोणता आहे, व्हरायटी कोणती आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही खतांचं, अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे, आणि जे काही वातावरणातले बदलाव जे काही जसं आता आपण बघतोय आज जसं यांनी सांगितलं तापमानाचा मोठा आहे. आता आपण टोमॅटोवरती थोडंसं म्हणजे तुमच्या समस्या माझ्या ध्यानात आल्या. उत्पादनात मोठा आहे, अन्नद्रव्यांचं बॅलन्सिंग होत नाही, आणि काही ठिकाणी म्हणजे तुम्ही जर बघताय ग्लोसोमियम रॉट असेल, क्रॅकिंग असेल, किंवा याच्यापेक्षा फॉस्फरसची कमतरता तुम्हाला बऱ्या प्रमाणात जाणवते. आता याच्यात बघा जी पिकाचं लाईफ सायकल आहे, याच्यात लागवडीपासून सर्व बऱ्यापैकी आपण ड्रीपवरतीच टोमॅटो घेतो ना, फ्लड पाण्यावरती नाही. बेसल डोस आपण टाकतो. आता याच्यात बघा मी तुम्हाला काही माहिती देण्याचा प्रयत्न करतो. हे जे काही आहे म्हणजे एक पिकाला 16 अन्नघटक लागतात. 16 अन्नघटकांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे नैसर्गिक स्वरूपात हवा आणि पाण्यातून मिळतात, आणि बाकीचे आपण जे काही आहे मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नघटक म्हणतो ते आपण रासायनिक खत, सेंद्रिय खत आणि जीवाणूजन्य खतांमधून देत आहोत. पण रासायनिक खतांमधनं ते कमी जास्त प्रमाणात जर झाले तर त्याचा एकमेकांना म्हणजे जर पूरक नसले तर आपण त्याला इंग्लिशमध्ये अँटागॉनिझम म्हणतो. एक जर जास्त टाकला तर तो दुसऱ्याच्या उपलब्धतेवरती अडचण निर्माण होतो. त्यासाठी हे बॅलन्सिंग कसं करायचं ते पण मी पुढं सांगेल. याच्यात काही आता काही गोष्टी बघा, आता तापमान कमी, मी तुम्हाला अन्नद्रव्यांचे काही हे सांगतो. जर शाकीय वाढ जर करायची असेल, फोटो दिसतोय तुम्हाला, तर याच्यात नायट्रोजन आपल्याला द्यावा लागतो. जर कमी वाढ शाकीय जर होत नसेल, म्हणजे आपल्याला एक चांगल्या फांद्या आल्या पाहिजे, ब्रांचेस आल्या पाहिजे, त्याचं पान चांगलं राहिलं पाहिजे, तर नायट्रोजन लागतं. आता याच्यानंतर दुसरी स्लाईड जर बघितली तुम्ही, खाली आपण बघत नाही, समजा आपण ड्रीपवरती केलं, मल्चिंग पेपर टाकलेला असेल, खाली मुळीची वाढ पण चांगली झाली पाहिजे. मुळीची वाढ जर चांगली जर करायची असेल तर आपल्याला स्फुरद आणि कॅल्शियम हे 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणजे मुळी जर चांगली ॲक्टिव्ह राहिली, तिथं वापसा कंडिशन जर चांगली राहिली, तर तुम्ही सॉईलवरती जे टाकलेले अन्नघटक, विद्राव्य स्वरूपात जे दिलेले अन्नघटक, किंवा तुमची जमिनीची जे काही प्रत आहे, सुपीकता आहे, त्यात जे काही असलेले अन्नघटक जास्तीत जास्त पिकाला उपलब्ध होतात. म्हणजे तुम्ही याच्यावरती मुळीवरती काम करायचं असेल, तुम्हाला 4000 किलोमीटर जर जायचं असेल, स्फुरद आणि पालाश या तुमच्या मुळीसाठी महत्त्वाचं. आता हे बघा इथं फ्रूट्स आणि सीड, नायट्रोजन जर जेवढे फुलं लागतील तेवढं फळात रूपांतर होईल, आणि ते फळ जर चांगलं पोचलं म्हणजे ए ग्रेड, बी ग्रेड आणि सी ग्रेड म्हणतो आपण. मार्केटमध्ये जेव्हा जातो आपल्याला ए ग्रेडला चांगला बाजारभाव भेटतो, बी ग्रेडला कमी, आणि सी ग्रेड एकदम कमी हे भेटतो. तर याला जे काही फळ लागते त्याच्यासाठी सगळे अन्नघटक आपल्याला महत्त्वाचे. आता इथं जर बघितलं तुम्ही 4000 ते 80 टनाचं उदाहरण दिलं, 2000 ते 20 टनाचं उदाहरण, आपल्याला मार्केटमध्ये रेट असेल किंवा जे काही तुमचं उत्पादन भेटलं, ए ग्रेड, बी ग्रेड, टोटल जो काही पैसा किंवा काही टनावरती भेटतो. अल्टिमेट आपलं काय ए ग्रेडचं चांगलं राहिलं पाहिजे. शेवटच्या तोड्यापर्यंत आपलं कसं चांगलं ए ग्रेडचं फळ राहील. पण त्याच्यासाठी बघा तुम्ही हे सगळे अन्नघटक, मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, फेरस, मॅग्नीज, मॉलिब्डेनम, कॉपर हे सगळे तुम्हाला गरजेचे. आता याच्यात जर तुम्ही पुढे बघितलं तर ती सेल्फ लाईफ, टोमॅटो निर्यात पण होतो, प्रोसेसिंगला पण जातो, आणि वर्षभर या दैनंदिन आहारात डोमेस्टिकमध्ये मोठं याचं कन्झम्पशन, आणि याचा डिमांड सप्लायवरती रेट ठरला जातो. तर याची गुणवत्ता जर पाहिजे तर आपल्याला सगळे अन्नघटक द्यायचे. त्याच्यानंतर तुम्ही क्वालिटी म्हणजे कसं आहे, आपण आता इथं अकोल्यामध्ये आपला काही टोमॅटो उत्तर भारतात जातो, काही दक्षिण भारतात जातो, तर त्याचं सेल्फ लाईफ जर चांगलं राहिलं ना तर तो तिथपर्यंत चांगला पोहोचतो. तर याच्यासाठी सगळे अन्नघटक आता मी तुम्हाला काही फोटो दाखवतो. याच्यात तुमच्याकडं कोणती कमतरता जाणवते का? या फोटोंपैकी ही थोडंसं कर्लिंग झालेलं आहे. जर पाऊस असला तर हे एरियल रूप येतो तुमच्याकडं? येतो. ओके. हे पिवळेपणा शेंड्याचा, बरोबर. त्याच्यानंतर ही फुलगळ होते इथं. त्याच्यानंतर ही समस्या आता तुमच्याकडे बरोबर खालच्या बाजूला. तर ही जी काही समस्या आहे ही आता पूर्ण स्फुरदची कमतरता आहे, फॉस्फरसची कमतरता आहे. आणि याच्यानंतर मी हे जे तुम्हाला दाखवलं हे म्हणजे जे स्फुरद असेल, झिंक असेल, फेरस असेल,
किंवा मॅग्नेशियम बॅलन्स जर अन्न घटक नसले तर याच्यामुळे येतो. फुलगळ जी काय होती आपले स्फुरद झिंक आणि बोरॉन याची जर कमतरता असेल त्यामुळे होतं. आणि ही जी काही एरियल रूट आहे साधारणतः तुम्ही जमीन जास्त पाणी दिलं किंवा जमीन तुमची हार्ड आहे किंवा पाऊस जर जास्त झाला आणि मुळी जर कार्यरत नसेल तर हार्ड एरियल रूट लागतं. तर ही त्यावेळेस आता हे खालून या काळा डाग येतो का याला काय म्हणतो आपण? बरोबर एकदम सांगितलं. हे ब्लोसम एंड रॉट आपण याला म्हणतो. तर ही पूर्ण कॅल्शियमची कमतरता आहे. जर तुमचं कॅल्शियम पूर्ण जर त्या टोमॅटोला जात नसेल तर इथं तुम्हाला या ब्लोसम एंड रॉट कमतरता येते. आता याच्यात बघा काही डिसऑर्डर आहे वेगवेगळ्या कलरचे किंवा क्रॅकिंग असं ह्या डिसऑर्डर आहे ह्या पण तुमच्याकडे काही याच्यातली एखादी जाणवते का? वगैरे म्हणजे याच्यात बऱ्यापैकी वातावरणातले बदल आणि तुमच्या प्रॅक्टिसेस याच्यात जर काही थोडंसं बॅलन्सिंग नाही राहिलं की ह्या डिसऑर्डरला पण आपल्याला सामोरे जावं लागतं. आता ही मी स्लाईड सांगितली कोणत्याही पिकाला जास्तीत जास्त जे काय आहे मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म आणि कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन नैसर्गिक स्वरूपातून भेटतो. आता याच्यात मी तुम्हाला थोड्याशा सॉइल्स प्रॉपर्टीवरती सांगतो. हे बघा जमीन माती परीक्षण आपण कुणी केलेलं आहे? नाही का? पाणी परीक्षण नाही. बरं काही अडचण पण भविष्यात जसं आमचे ओम साहेब आहे किंवा शेठ आहे आमच्या महाजनमार्फत तुम्हाला माती परीक्षणाची पाणी परीक्षणाची आणि याचं देठ परीक्षण पण होतं. तर ती पण म्हणजे तुम्हाला जर गरज लागली तर ती पण सेवा तुम्हाला दिली जाईल. आणि सांगायचं तात्पर्य हे की हे जर केलं आणि जसं एका ठिकाणी शेठनी सांगितलं का सर्व गोष्टी व्यवस्थित बॅलन्सिंग केल्या आपण 40 म्हणजे 4000 क्रेडपर्यंत करू म्हणजे 80 मेट्रिक टन माल करतो. तर याच्यात कसं आहे तुम्ही ह्या व्हरायटी जेनेटिकली पोटेन्शियल कसं 100 टनापर्यंत आहे. आणि जर सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या जर केल्या 40 टनात किंवा त्याच्यावरती आपण जाऊ शकतो. जशा तुमच्या गोष्टी कमी पडतील म्हणजे सॉईल प्रिपरेशन चांगलं केलं नाही, सेंद्रिय रासायनिक आणि जीवनजन्य खतांचा तुम्ही समतोल ठेवला नाही, सेंद्रिय गर्भ जमिनीचं चांगला नाही, पाणी नियोजन खत नियोजन म्हणजे तुमचं हे झालं तर हे उत्पादन किंवा वातावरण तुम्हाला तापमान फार कमी भेटलं किंवा समरमध्ये तापमान मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये फार जास्त भेटलं की 40च्या वरती गेलं तर ह्या वातावरणाच्या बदलानुसार तुमचं उत्पादन कमी होतं. तर ह्या उत्पादन जो काही जेनेटिकली पोटेन्शियल आणि तुमचं जे काही ॲक्च्युअल फार्मिंग म्हणजे 2000पर्यंत जात आहे जर तुम्हाला तो गॅप कमी म्हणजे वाढवायचा आहे रेट वाढवायचे तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पाणी नियोजन जमिनीवरती आणि अन्नद्रव्यांवरती काम करावं लागेल. तर हे मला तुम्हाला इथं सांगायचं होतं. त्याच्यात pH बघितला जातो. pH जर 7 राहिला तर सगळ्यात चांगला तुम्ही जमिनीतून देणारे खतं विद्राव्य खतं सगळे पिकाला जास्तीत जास्त लागू होतात. त्याच्यानंतर सेंद्रिय गर्भ 1 पर्यंत असायला पाहिजे म्हणजे त्याच्यातून तुम्ही जर कोणतंही पीक करताय तर त्याच्यात 31% कॉन्ट्रीब्युशन सेंद्रिय पदार्थांमधून असायला पाहिजे. म्हणजे शेणखत तुम्ही अगोदर टाकायला पाहिजे किंवा एखादी निंबोळी पेंट सारखी किंवा एखादी वेगळी पेंट टाकायला पाहिजे किंवा ऑफ सीझनला तुम्ही ग्रीन मॅन्युअरिंग सारखं ताकड्यांच्या किंवा सोयाबीन वगैरे लेग्युमिनस क्रॉप पण तिथं करायला पाहिजे. जीवनजन्य खतं पण तुम्ही गरजेनुसार ॲझोटोबॅक्टर PSB मायक्रोरायझा 10% आणि गेल्या 7% म्हणजे सेंद्रिय 30%, जीवनजन्य 10%, 60%मध्ये जमिनीच्या प्रतनुसार तुम्हाला रासायनिक वरती जायला पाहिजे. याला आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतो. आणि ह्या रासायनिकमध्ये एक बेसल डोस प्रॉपर गेला पाहिजे, विद्रव्य खतं प्रॉपर गेली पाहिजे आणि फवारणीतले खतं प्रॉपर गेली पाहिजे. आणि pH सांगितलं, जमीन परीक्षण केलं, pH कळलं, त्यानुसार आपल्याला जर आपल्या जमिनीत काही चुनखडी जास्त असेल, क्षार जास्त असेल, pH जास्त असेल तर महाजननी वेगवेगळ्या प्रकारचे खत आणले. शेठ यांनी तुम्हाला जसं आमचा हायपाचा उल्लेख केला म्हणजे प्रीमियम खत आम्ही आणलेले किंवा याच्यात आमच्याकडं ट्रेसिन लोकर्मीसारखं कॅट्स KTS सारखे वेगळे खत. त्याच ठिकाणी जर काही अडचणी असेल तर त्या खतांचा आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये उपयोग करून तुमचं उत्पादन गुणवत्ता वाढवायला आपण नक्कीच मदत करू शकतो. आता मलाही आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगायची, जसं तुम्ही खत नियोजन करता तर खत नियोजन करताना कॅल्शियम बरोबर तुम्ही सल्फर आणि फॉस्फरस या द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही समजा कॅल्शियम नायट्रेट आणि 1261 एकत्र नाही वापरायला पाहिजे. म्हणजे कॅल्शियम आणि सल्फर किंवा कॅल्शियम आणि फॉस्फरस हे त्यांचं प्रेसिपिटेशन होतं ते झाडाला उपलब्ध होत नाही तर त्यासाठी ते वेगवेगळे वापरायचे. मला तो एक इथं मुद्दा तुम्हाला सांगायचा होता.
आता टोमॅटो पिकामध्ये मी तुम्हाला आणखी एक समजा, जर 1 टन तुम्ही जसं आता टोमॅटो पिकाचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा डोस जर बघितला तर 300-150 kg पर हेक्टर म्हणजे 2.5 एकरसाठी. पण 1 टन टोमॅटो जर घेत असाल तर तुम्हाला साधारणतः इथं तुम्ही ग्राफमध्ये बघा सगळ्यात जास्त पोटॅशियम लागतो. 4 किलो पोटॅशियम लागतं, 2 किलो नायट्रोजन लागतो, अर्धा किलो सल्फर लागतो आणि 1.5 किलो कॅल्शियम लागतं. एक साधारणतः 150 ते 200 ग्रॅमपर्यंत मॅग्नेशियम लागतो. आता ही जी काही गरज आहे स्फुरद ह्या तुमचा सुरुवातीला जास्त लागतो. नायट्रोजन टोमॅटो पिकाच्या 3 आपण वाढीच्या अवस्था म्हणू शकतो. एक शाकीय वाढ ज्याच्यात तुमची 40 दिवसापर्यंत, नंतर फुल सेटिंग आणि नंतर तुमच्या पिकिंगच्या वेगवेगळ्या अवस्था चालू होत्या. तर याच्यामध्ये तुम्हाला स्फुरद आणि नंतर सुरुवातीला देणार, नंतर फ्लावरिंगमध्ये सर्व अन्न घटक आहे म्हणजे ज्याच्यात तुमचं स्फुरद असेल, पोटॅशियम असेल, झिंक असेल, बोरॉन असेल आणि नंतर स्फुरद आणि पालाचं जास्त शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा तुमची पिकिंग चालते. तर ह्या क्रम तुमचा झाला पाहिजे. आणखी मी तुम्हाला एक सांगेल, जमिनीमध्ये बघा कधी तुम्ही एक युरियासारखं किंवा एखादं कोणती किंवा कॅल्शियम एकच खूप जास्त जर वापरलं तर एक कॅटाईन्सचा एक नाही नसतात. कॅटाईन्समध्ये जमिनीमध्ये अमोनियम, नायट्रोजन असतो, पोटॅशियम असतो, कॅल्शियम असतो, मॅग्नेशियम असतो. या 4पैकी कोणता एक जर घटक तुम्ही जास्त वाढवला तर ते बाकीच्या घटकांना दाब देतात आणि त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल की कर्लिंगसारखी जी समस्या आहे ना, तर एक तुम्ही अन्न घटक वाढवलं म्हणजे अमोनियम, नायट्रोजन वाढवलं तर कॅल्शियमच वाढला तर ते बाकीचे 4 घटकांचे समतोल प्रमाणात जर राहिले तर तो बॅलन्स राहतो. म्हणजे बॅलन्स म्हणजे सर्व जसं आपण एखादं जेवण करतो ते जेवणमध्ये भाजी आहे, रोटी आहे किंवा कांदा सर्व आहे आणि त्याच्यात मीठ मिरचीचं प्रमाण नाही, मीठ जर वाढलं तर ते करू शकत नाही. तसं हे 4 कॅटाईन्स आपल्याला प्लांट आता हे बॅलन्स कसे करायचे. आणि आणखी एक मी तुम्हाला सांगेन टोमॅटो पिकामध्ये ज्या तुमच्या समस्या आहे कॅल्शियमचा तुम्ही ग्लॉसोमेटवरचा हे सांगितलं. कॅल्शियम ह्या कसं आहे तुम्ही जमिनीतून एकतर ह्या प्लांटमध्ये कॅल्शियम आणि बोरॉन हे 2 अन्न घटक इनमोबाईल आहे. जमिनीमध्ये स्फुरद इनमोबाईल आहे. जो तुम्ही सॉईल ॲप्लिकेशनमधलं कॅल्शियम असू द्या किंवा विद्राव्य स्वरूपातलं कॅल्शियम नायट्रेट असू द्या किंवा कॅट असू द्या हे जेव्हा देता हे पानाकडं जास्त जातं, खालाकडं कमी जातं. मग जर तुमचा ग्लोसोमेट्रॉल येत असेल तर तुमच्या सायझिंगच्या याच्यात किंवा पिकिंगच्या याच्यात जर तुम्हाला ती समस्या येत असेल तर कॅल्शियमचे तुमचे स्प्रे पण होणं गरजेचे आणि खालच्या कॅल्शियमवरती तुम्हाला जास्तीत जास्त नियोजन करणं गरजेचं आहे. आता याच्यात एक बघा जमिनीचं आरोग्यामध्ये हवा, पाणी आणि जमिनीचे जे काही मिनरल्स आहे याचा समतोल म्हणजे हवा पण एक 25% राहणं गरजेचं आहे म्हणजे तिथं एरेशन जास्त पाणी नको व्हायला तर जेणेकरून तुमची ही जमीन चांगली राहील. तर हे पाण्याचं काही प्रमाण आहे साधारणतः 6 ते 8 हजारपर्यंत पर एकरला तुमचं जायला पाहिजे. आता याच्यात बघा मी थोडक्यात जे काही आपलं आहे मुख्य विषयाकडे येतो. मी तुम्हाला काही संदर्भ दिले म्हणजे विद्यापीठाचा डोस सांगितला, 1 टन जर टोमॅटो घ्यायचा असेल तर त्याला किती हे लागतं, त्याच्यानंतर याच्या कॉम्पॅबिलिटी सांगितली जसं सल्फर कॅल्शियम बरोबर नको जायला किंवा स्फुरद जायला नको किंवा ज्या काही अन्नद्रव्यांच्या कमतरता आहे ग्लोसोमेंट असेल किंवा तुमचं एरियल रूट असेल, फॉस्फरसची कमतरता असेल, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणखी मी फॉस्फरसच्या याच्यावरती तुम्हाला एक असा संदर्भ देईल का बघा ह्या विभागामध्ये कसं आहे तापमान कमी होते समजा 10च्या आत जाते. स्फुरद ह्या फॉस्फरस असा अन्न घटक आहे तापमान हे 15च्या आत जायला लागतं तो सॉईल ॲप्लिकेशनमधला जो काही स्फुरद आहे ना खूप कमी प्रमाणात पिकाला उपलब्ध होतो. आणि त्याच्यासाठी चांगल्या फॉर्मचा आणि फवारणीतला म्हणजे सॉईल ॲप्लिकेशन आणि विद्राव्य खतातलं देणं गरजेचं आहे. म्हणजे रेग्युलर जर स्फुरद देत असाल तर तो पिकाला उपलब्ध होणार आहे. म्हणजे तुमचं झेंडू असू द्या, इतर भाजीपाला असू द्या, डाळिंब असू द्या, कोणत्याही पिकाला. त्याच्यासाठी मी पुढं कोणता वापरायचा तो तुम्हाला एक तर सांगेन. आता जे काही तुमचं मधल्या टप्प्यात सगळं बाग आहे सुरुवातीला एकच सांगेन का तुम्ही काही उन्हाळी टोमॅटो लागवड जर करणार असेल तर जसं मी तुम्हाला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगितलं, शेणखत तुम्ही टाकू शकता, निंबोळी पेंट टाकू शकता, जीवाणूजन्य खतं वापरू शकता. त्यामध्ये तुम्ही एक आहे ना जसं आमचं कंपनीचं एक बेसल डोस जर करत असाल म्हणजे तुम्ही झेंडूला करा, डाळिंबाला करा, टोमॅटोला करा. टोमॅटो पुरतं तुम्हाला आता सांगेल याच्यात तुम्हाला प्रॉटेक्ट जे आमचं 9-24-24 त्याच्यात मॅग्नेशियम आहे, सल्फर आहे आणि 3 सूक्ष्म अन्न घटक आहे, फेरस, झिंक आणि बोरॉन असं 8 अन्न घटक म्हणजे जे मी बॅलन्सिंग सांगत होतो ना तुम्हाला जे इनबॅलन्स होतं. आणि हे न्यूट्रिएंट अन्न टेक्नॉलॉजीचं प्रोडक्ट आहे. याचं आपण 100 किलो ह्या शेणखताबरोबर आणि त्याच्याबरोबर बेन्सल 90% बेन्सल सुपरफास्ट प्रोडक्ट येतं
जे 90% सल्फर. आणि कसं आहे, काही विभागात जे काही आम्ही महाधन मार्फत म्हणजे माती परीक्षण केलं तर जमिनीचे pH जास्त आहे आणि थंडीचा सध्याचा आहे. तर सल्फर पण एक तुमच्या म्हणजे अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी, जमिनीचा pH कमी करण्यासाठी आणि त्या रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सल्फर चांगला काम करतो. तर हे 130 किलोचा म्हणजे प्रॉप्टे 9-24-24 100 किलो आणि बेन्सल 30 किलोचा बेसल डोस असतो. याच्यात पिकावाईज याच्यात क्वांटिटीमध्ये कमी होतो. पण तुम्ही कोणताही भाजीपाला करत असाल, कांदा पीक करत असाल तर ह्या बेसल डोसकडं याच्याकडं जायचं. तुम्हाला आमच्या म्हणजे महाधनचं जे काही ॲप आहे, तुम्हाला क्रॉप स्पेसिफिक त्याची जर पाहिजे असेल तर मी शेवटला नंबर टाकेल, त्याच्यावर तुम्ही हे केलं तर ह्या प्रत्येक पिकाचं शेड्यूल पण येईल किंवा आमचे ओम साहेब इथं काम करतात ते पण तुम्हाला हे देतील. आता हे झालं एक. दुसरं मला तुम्हाला इथं हे सांगायचं आहे, सुलुटेक ही ग्रेड वापरली का तुम्ही? 17-14-9 म्हणून आमची ग्रेड आहे, ही नाही वापरली. ओके. आता ह्या ग्रेडचं वैशिष्ट्य असं सांगायचं तुम्हाला, तुमचे टोमॅटो साधारणतः 30 दिवसापासून 60 दिवसाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आहे. जर टोमॅटो लागवड झाली, तुमचा बेसल डोस जर झाला 10 दिवसापासून आवरीपर्यंत साधारणतः 50 दिवसापर्यंत तुम्ही ही ग्रेड फर्स्ट टोमॅटोची सोलुटेक नावाने, ती महाधन सोलुटेक नावाने. तर ही वापरण्याचं म्हणजे जे मी तुम्हाला बॅलन्सिंग सांगितलं, जे नत्र स्फुरद पालाश पिकाच्या अवस्थेनुसार NK आणि NP रेशोनुसार याच्यात बॅलन्सिंग केलेले आहे. आणि याच्यात आपण सूक्ष्म अन्न घटक, जसं मी क्रॉपटेकला सांगितलं त्याच पद्धतीने याच्यात सूक्ष्म अन्न घटक चिलेटेड स्वरूपातले टाकले. आणि हे जे काही खत आहे हे आम्ही महाधनचे स्वतःचा सणसवाडीला प्लांट आहे, तिथं ओन मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. याच्यासाठी रॉ मटेरियल एकदम प्युअर युरोपियनवरनं घेतलं जातं. हायपाचं रॉ मटेरियल वापरलं जातं आणि ह्या ॲसिडिक ग्रेड आहे. पिकाच्या गरजेनुसार तुम्हाला हे खत दिला. सुरुवातीच्या काळात याचा टोटल जो काही डोस आहे 55 किलोचा आपण रिकमेंड केलेला आहे सुरुवातीला. आता त्याच्यानंतर बघा इथं तुम्ही ज्या ठिकाणी वापरलेले त्या ठिकाणची शाकी अवस्था, वाढ बघू शकता, काळोखी बघू शकता, फुटवे बघू शकता, हे वापरलेले. आता 51 दिवसानंतर साधारणतः 75 दिवसानंतर 13-12-19 ही ग्रेड 2 आहे सुलुटेकची आमची. ही पण एक 55 किलोचं आपण रेकमेंडेशन दिलेलं आहे. याच्यात पण तुम्ही जर बघितलं तर नंतर जे काही आपल्याला स्फुरद पालाश जास्त प्रमाणात पाहिजे, सूक्ष्म अन्न घटक पाहिजे आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार एक चांगली फ्लावर निघले पाहिजे, चांगली सेटिंग निघली पाहिजे, काळोखीवर राहिलं पाहिजे, तुमच्या फांद्या फुलं सगळा समतोल राहिला पाहिजे. तर त्याच्यासाठी ही 55 किलोची आपण तिथं रिकमेंडेशन केलेलं आहे. म्हणजे तुमचा बऱ्यापैकी जे म्हणजे आत्ताच्या स्टेजमध्ये जे काही प्लॉट आहे 50 दिवसाच्या वरती, तर तुम्ही ही 55 किलोचं रिकमेंडेशन समजा तुम्ही 3 दिवसांनी पाणी देत असाल तर साधारणतः 5 किलो 3 दिवसांनी तुम्ही वापरायला पाहिजे. आणि आता हे बघा ह्या ग्रेडचे जर तुम्हाला फळं वगैरे जे काही तोडणे वगैरे झाले, हे ग्रेडचा मी जो काही तुम्हाला माल म्हणतो त्या पद्धतीने तुम्हाला भेटायला नक्की. आता मला तुम्हाला एक आणखीन इथं आहे ना 2 प्रोडक्टची विशेष करून माहिती द्यायची. इथं एक आमचं फ्लावरिंग स्पेशल आहे. इथं तुम्ही बघू शकता हे जे काही फ्लावरिंग स्पेशल दिसतंय तुम्हाला 9, 27, 18 आणि 7.5% याच्यात सल्फर आहे. म्हणजे थंडीचा जर विचार जर केला आता तुमच्याकडे झेंडू असू द्या, टोमॅटो असू द्या किंवा कोणते भाजीपाला पीक असू द्या, ह्या पिकामध्ये मी तुम्हाला अगोदर बघा टेम्परेचरचा एक संदर्भ दिला. 15च्या आत जर टेम्परेचर जर जात असेल तर प्रॉब्लेम काय होतो, जमिनीतला स्फुरद ह्या इनमोबाईल असल्यामुळं आणि त्याच्यात आहे ना स्फुरदची अवेलेबिलिटी ही 5 ते 10 मिलीमीटरपर्यंत असते. इनमोबाईल म्हणजे जमिनीतून मूव होत नाही, जसं नत्र मूव होतो, पोटॅशियम मूव होतो, कॅल्शियम मूव होतो, तसा होत नाही. तर जे काही तुम्ही म्हणजे 1261 दिलं, 05234 दिलं किंवा इतर काही बल्क खतं वापरलेलं असेल तर याच्यासाठी ह्या कंडिशनला हे जे काही तुम्हाला जांभळट पडलेलं कांदा स्फुरदची कमतरता होती आणि ही स्फुरदची कमतरता आपण फवारणीतून भरून काढू शकतो. त्यासाठी जास्त स्फुरद NK रेशोवरती दिलेलं हे प्रोडक्ट हे सगळ्यात पाहिजे. साधारणतः 5 ग्रॅम पर लिटर प्रमाणे तुम्ही याचा जर एक स्प्रे जरी घेतला ना, जी काही तुमची आत्ताची कमतरता आहे ती कमतरता इमिडिएटली मिळेल. आणि तापमानाच्या कमी अवस्थेमध्ये सॉईलचा कमी उपलब्ध होतो. म्हणून तुम्हाला ह्या कंडिशनला आहे फवारणी करून अशा वेळेस 7 ते 10 दिवसामध्ये तुमचा एक स्प्रे जायला पाहिजे. आणि हे तापमान जर तुमचं सलग 1 महिना जर असं राहत असेल, साधारणतः आपण डिसेंबर लावतो
जानेवारी 15पर्यंत जर तुम्हाला हे असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन का दर हप्त्याला किंवा 7 ते 10 दिवसांमध्ये याचा एक स्प्रे व्हायला पाहिजे. कारण फवारणीतला फॉस्फरस या प्लांटच्या ऊर्जा निर्मितीसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि जी एक प्लांटची एनर्जी ड्रिंक, जसं आपण आपला चहा मागवला, चहा ऊर्जा घेतल्यानंतर आपल्याला थोडं फ्रेश वाटतं, सेम प्लांटसाठी ही एक एनर्जी ड्रिंक आहे. आणि ह्या 3 ते 5 ग्रॅम प्रमाणे तुम्ही वापरू शकता. हे प्रोडक्ट विथ सल्फर आहे 7.5% म्हणजे NPK, ट्रेस एलिमेंट पण याच्यात दिलेले. आणि हे प्रोडक्ट काही ठिकाणी तुम्ही म्हणजे जर तुमचं ड्रिप असेल, तुम्हाला अडचण म्हणजे ड्रिपला मी नाही पण फवारणीला तुम्ही हे प्रोडक्ट आवर्जून हे करू शकता. त्याच्यानंतर ते तुम्ही त्याचे रिझल्ट बघू शकता. ही जी काय आता शेवटची काही पिरियड आहे 9, 8, 28 ही साधारणतः तुम्ही लास्ट टप्प्यामध्ये पिकिंग चालू झाल्यानंतर शेवटपर्यंत म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला पाला जास्त पाहिजे तो पालाशी तर दिलेला आहे. आणि तुमच्या पिकिंगला ए नंबरचं म्हणजे बी ग्रेडचं जे काही ए ग्रेड आणि बी ग्रेड आपण म्हणतो, मोठं फळ, चकाकीचं फळ आणि त्याचं चांगलं सेल्फ लाईफसाठी या तिथं बॅलन्सिंग केलेलं आहे. आता हे तुम्ही बघू शकता, हे जे काही आम्ही म्हणजे आमची NPDची टीम पण काम करते प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि सोल्युशनवरती हे करतो. सोल्युशनमध्ये आम्ही प्रॉपेक, बेन्सल, सोलुटेकच्या ग्रेड, फवारणीतल्या ग्रेड आणि मला आणखी तुम्हाला 1-2 प्रोडक्ट एकच विशेष करून सांगायचे. हे पूर्ण आम्ही शेड्यूल दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे वापरल्यानंतर त्याचे रिझल्ट. तर हो, आता इथं तुम्हाला आहे ना त्या ए ग्रेडचा माल दिसतो. एक आमचं आहे ना आणखी कॅट्स म्हणून प्रोडक्ट आहे, कॅल्शियम थायोसल्फेट. हे प्रोडक्ट आम्ही कसे लोक घेतो. ॲक्च्युली मेन म्हणजे आत्ताची जर परिस्थिती जर बघितली तर बऱ्याच विभागामध्ये आम्ही महाराष्ट्रात काम करताना काय आपलं काही क्रांती आल्याच्या नंतर आपण रासायनिक खतांचा हायब्रिड व्हरायटीचा वापर करतो. आणि याच्यात काही ठिकाणी सेंद्रिय कर्मचारी झालेला आहे आणि काही ठिकाणी क्षारांचा प्रॉब्लेम वाढलेला आहे, pH वाढलेला आहे, आपल्याला जमीन थोडी हार्ड झालेली आहे. ह्या सिच्युएशनमध्ये कसं आहे ते तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मुळी जर चांगली पाहिजे आणि जर कार्यक्रम जर राहील तर ते सगळे अन्न पिकाला उपलब्ध होऊ शकते. आताच्या कंडिशनमध्ये कसं आहे तुम्ही जर त्याचं 5 लिटरचं एकरी जर बेंचिंग केलं आणि त्याच्यात विशेष करून या थंडीच्या कालावधीमध्ये एक तर तो 6% कॅल्शियम देईल, 10% सल्फर पण देईल. आणि तुमच्या जमिनीत भूसुधारक म्हणून तिथं जे काही एकदम चांगलं काम करत, तिथं जे काही सोडियम क्लोराईड किंवा जे क्षार पडलेले ते बाजूला करणं, ते क्षार बाजूला केल्यानंतर तिथं काय होईल, जे काही आपण दिलेले सॉईल ॲप्लिकेशन फर्टिगेशनमधले जे काही अन्न घटक आहे ते पिकाला जास्तीत जास्त उपलब्ध होईल. आणि याच्यात विशेष करून कॅटाईन कॅल्शियम एकदम विशेष करून काम करतात. तर हे कॅटाईन्स उपलब्धतेसाठी, तिथे हवा खेळती राहण्यासाठी, जमीन भुसभुशीत करण्यासाठी आणि पांढऱ्या मुळीची वाढ करण्यासाठी हे कॅट्स एक 5 लिटर तुम्हाला तुमचं टोमॅटो असू द्या आत्ताचं, हे साधारणतः टोमॅटो पिकाला जर बघितलं 6 वरीच्या अगोदर तुम्ही एकदा द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सायझिंगमध्ये 2दा द्यायला पाहिजे. तुमच्याकडं कांदा पीक असेल तर कांदा पीक लागवड झाल्यानंतर तुमच्याकडं जर ड्रीप असेल तर साधारणतः 20 दिवसामध्ये 25 दिवसामध्ये कांद्याला पण देऊ शकता. कांद्याची पण तुमची शाळी करत. जर तुमचं झेंडू असेल किंवा कोणत्याही भाजीपाला पीक असेल तर त्याच्यात तुम्ही पहिल्या 30 दिवसामध्ये 5 लिटरचं याचं जर ॲप्लिकेशन केलं तर हे तुमची क्षार बाजूला करल, जमीन भुसभुशीत करल आणि मुळी चांगली कार्यक्षम करल. आणि त्याच्यामुळे काय होईल का तुमचा कॅल्शियम, सल्फर तर भेटेलच भेटेल, त्याबरोबर जसं पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे किंवा कॅल्शियम आहे, ही अन्न घटक पिकाला जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे तिथं एकंदरीत त्या पिकाची ओव्हरऑल हेल्थ चांगली राहील, प्रतिकार क्षमता चांगली राहील आणि आपल्याला ज्या काही अपेक्षित उत्पादनाकडे जायचंय त्याच्यासाठी हे प्रोडक्ट तुम्हाला तिथं फार चांगलं काम करेल. तर मला जे काही म्हणजे इथं आज तुम्हाला जे काही इथं आज बघितलं तुमच्या अकोले विभागामध्ये भाजीपाल्यामध्ये किंवा टोमॅटोमध्ये किंवा डाळिंब पिकामध्ये तुम्ही फार चांगल्या पद्धतीने काम करता. आणि हे काम करताना महाधन नेहमीच तुमच्याबरोबर आहे. तुम्हाला भविष्यात माती पाणी किंवा याची सेवा जर लागली डेट परीक्षणाची त्याच्यासाठी पण आम्ही तुम्हाला ती सेवा देऊ शकतो. माझं एवढंच म्हणणं राहील कोणतंही पीक करताना चांगली कामं व्यवस्थापन करा. आणि आम्ही जे काही सोल्युशन दिलेलं आहे सोल्युशनमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय जीवाणूजन्य आणि रासायनिक
आणि रासायनिकमध्ये विशेष करून जमिनीवरती टाकणं म्हणजे ज्याच्यात आम्ही प्रॉपटेक असेल पेन्सल्ट असेल त्याचबरोबर विद्राव्य स्वरूपामध्ये ज्या काही आमच्या सोलुटेकच्या वेगवेगळ्या ग्रेड आहे, मी टोमॅटोच्या ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 सांगितली. त्याच पद्धतीने डाळिंब जर पीक असेल डाळिंबाच्या पण ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आहे. किंवा इतर जर पिकांचा जर तुम्ही विचार केला तर आमच्याकडे जनरिक पण 12-052-050 आणि आम्ही हायपा बरोबर टाईप केल्यामुळे प्रीमियम सेगमेंटमध्ये पण आमच्याकडे त्या जर तुम्ही एखाद्या हाय व्हॅल्यू क्रॉपमध्ये काम करत असाल तर त्या पण ग्रेड आहेत, त्या पण उपलब्ध राहील. आणि मी जसं तुम्हाला ह्या ग्रेड सांगितल्या याचे मी काही जे डोसेस सांगितले जे तुम्हाला महाधन ॲप डाउनलोड जर केलं तर त्याच्यावरती भेटेल. आमचे ओम साहेब आहेत त्यांच्यामार्फत पण याची सर्व माहिती भेटेल. वापरताना पूर्ण सोल्युशन वापरा, फक्त एकच प्रोडक्ट आपण म्हणजे कमी क्वांटिटीसाठी नका वापरू. आणि याच्या व्यतिरिक्त जसं हे सोल्युशन आम्ही त्याच्याबरोबर सोलुटेक बरोबर कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅट्स आणि गरजेनुसार KTS पण दिलेलं आहे. तर हे परिपूर्ण वापरा. आणि फ्लावरिंग स्पेशल जे विशेष करून आताचा थंडीचा कालावधी तर स्फुरद उपलब्ध होत नाही. 9, 27, 18 प्लस 7.5% सल्फर प्लस ट्रेस एलिमेंटचं हे प्रोडक्ट सगळ्यात भारी. तुम्हाला गरजेनुसार म्हणजे हप्त्याला एक 7 ते 10 दिवसामध्ये त्याचा 3 ते 5 ग्रॅमप्रमाणे फवारा घ्यावा तर जेणेकरून जो काही फॉस्फरसिक मोबाईल तापमानामुळे ते उपलब्ध होत नाही आणि सगळे अंतर्गत एक एनर्जी ड्रिंक म्हणून आपण त्याला फवारणी देऊ शकतो. आणि ह्याच्या काही आमच्या ग्रेड मी जर तुम्हाला सांगितल्या ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे, हायपाचं रॉ मटेरियल वापरलेलं आहे आणि ॲसिडिक ग्रेड आहे. आणि जे काही मी तुम्हाला इनबॅलन्सिंगची पहिली केमिस्ट्री सांगितली, अँटागॉनिझम सांगितलं, याच्यात कोणत्याही प्रकारचा ह्या खतांमधनं जे आम्ही शेड्यूलवरती दिलं आहे तंतोतंत जर कसं तुम्ही वापरलं तर तिथं इनबॅलन्सिंग होणार, बॅलन्स न्यूट्रिशन जाईल. जे काही आपण तुम्हाला विचारलं जसं तुम्ही 4,000 क्रेट म्हणजे 80 टनापर्यंत त्याच्यात गेलं किंवा टोमॅटोचं उत्पादन आपण उदाहरण घेतो, डाळिंबाचं वेगळं असेल, झेंडूचं वेगळं असेल, इतर भाजीपाल्याचं वेगळं असेल. तर प्रत्येक पिकामध्ये आपण गुणवत्ता त्याचबरोबर उच्च उत्पादन घेण्यासाठी महावदांचे जे काही सर्व प्रोडक्ट आहेत याचा वापर करू शकतो. मला वाटतं मी इथं थांबतो. आपण काही प्रश्न असेल तर घेऊया. येस, धन्यवाद सर. आपण खरंच एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील इंडिया हेडमध्ये तुमच्याकडे पूर्ण भारताची जबाबदारी आहे, तरी देखील तुम्ही एक काम करत असताना छोट्या शेतकऱ्यापर्यंत किंवा एक दुकानदारापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न हा अप्रतिम आहे आणि नक्कीच आम्हाला हा प्रेरणादायी देखील असेल. आपण आपल्या ह्या पूर्ण एक धावत्या शेड्यूलमध्ये किंवा एक आता जी आपण आम्हाला ज्या धावत्या स्वरूपात माहिती दिली परंतु ती अतिशय उपयुक्त आहे असं मला वाटतं. कारण सध्याचा जो हवामान बदलाचा जो पूर्ण पिकावर होणारा परिणाम आहे हे आपण विस्तृत स्वरूपात या ठिकाणी विशद केलं. याच्यामध्ये आपण महाधन स्पेशालिटी फर्टिलायझर काय आहे हे देखील आपण आम्हाला व्यवस्थितरित्या पद्धतीने समजावून सांगितलं. तर 8-21 मधलं महत्त्व सांगितलं, 9-24चं महत्त्व सांगितलं. त्याच्यानंतर महाधन स्पेशालिटी फर्टिलायझर काय आहे, त्याच्यानंतर आपला कॅट्स प्रोडक्ट आहे तो काय आहे, पोटॅशियम थायोसल्फेट काय आहे, त्याच्यानंतर जे आपले वेगवेगळ्या कंपन्यांची बाहेर टाईप आहेत, बेल्जियम असेल अशा ठिकाणी वेगवेगळ्या हायपाशी जे आपले टाईप आहेत याची माहिती देखील आपण शेतकऱ्यांना सांगितली. शेतकऱ्यांना हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं राहतं का ह्या जी महाधन सारखी कंपनी आहे ही कोणासोबत काम करते आणि किती महत्त्वाच्या स्वरूपामध्ये आपल्याला न्यूट्रन जे आहे चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून दिले जातात याचं देखील विस्तृत स्वरूपात आपण मार्गदर्शन केलं. हवामान बदला, टेम्परेचर डाऊन झाल्यानंतर घ्यावा याची काळजी ही देखील आपण या ठिकाणी विस्तृत स्वरूपात दिली. फॉस्फरस कमी झाल्यानंतर काय होतं, कॅल्शियम कमी झाल्यावर काय होतं, सल्फर कमी झालं तर काय होतं, या अन्नद्रव्यांचं देखील महत्त्व आपण आम्हाला एक थोडक्यात आणि विस्तृत स्वरूपात दिलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर कॅटायन आणि एनायन हे जे आहे आपण विज्ञानामध्ये सगळेजण शिकलोच आहोत. कॅटायन आणि एनायन काय आहे हे आपण याची सुद्धा माहिती आपण विज्ञानात शिकलो होतो, परंतु शेती क्षेत्रात काम करत असताना हे देखील प्लस मायनस होत असताना आपल्या पिकात काय बदल होतो आणि ते घटक कसे उपलब्ध होऊ शकत नाही याची देखील सरांनी आपल्याला विस्तृत अशी माहिती दिली. तर मला तरी असं वाटतं अतिशय उपयुक्त आणि योग्य अशी माहिती सरांनी आपल्याला दिली. त्याबद्दल मी आपल्या सर्व शेतकरी वर्गाच्या वतीनं, व्यंकटेश ॲग्रोमॉलच्या वतीनं
आपल्या सरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण आम्हाला जी काही माहिती दिली त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्याला धन्यवाद देतो.